हा फॉर्म आहे SIR चा। हा फॉर्म जर नाही भरला तर तुमचं नाव मतदान यादीमधून कट होऊ शकतं। त्यामुळे हा फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा आणि यासाठी काही कागदपत्रे लागतात का, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। बघा, हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला फॉर्म भेटेल तुमच्या BLO कडे। BLO तुमच्या घरी हा फॉर्म आणून देतील। या फॉर्म मध्ये काय आहे, सर्वात अगोदर तुमच्या BLO चं नाव या ठिकाणी असेल, त्यानंतर मोबाईल नंबर असेल। या दोन गोष्टी मी हाईड करून ठेवलेल्या आहेत। तो फॉर्म तुम्हाला ज्यांनी दिलेला आहे त्या शिक्षकाचं नाव, BLO चं नाव असेल। BLO म्हणजे कोण? ब्लॉक लेवल ऑफिसर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी। ज्यानं तुम्हाला हा फॉर्म दिलाय त्याचं या ठिकाणी नाव असेल, त्यानंतर इथं त्याचा मोबाईल नंबर असेल। त्यानंतर हा फॉर्म ज्याचा आहे, ज्या व्यक्तीला तो फॉर्म भरायचा आहे, जो मतदार आहे त्या मतदाराचं नाव या ठिकाणी असेल। त्यानंतर त्या मतदाराचा मतदान क्रमांक, मतदार कार्डचा जो नंबर असेल तो XMY SGF असा जो नंबर असतो तो नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर त्याचा पत्ता असेल। इकडे देखील तुमचं मतदान यादीमध्ये नाव कुठं आहे त्याचा भाग क्रमांक असेल। त्यानंतर तुमचं विधानसभा क्षेत्र असेल किंवा कॉन्स्टिट्युन्सी जी असेल, तुमचा जो काही मतदारसंघ असेल त्याचा पत्ता या ठिकाणी असेल। त्यानंतर इथे एक QR कोड आहे, त्याचा काही विषय नाही। हा QR कोड त्या BLO साठी आहे। परंतु इकडे तुम्हाला तुमचा फोटो असेल आणि इकडे तुम्हाला लावायचा आहे तुमचा लेटेस्ट फोटो, तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे। तुमचा नवीन जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे। आता उरतो हा जो खाली फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये काय गोष्ट आहे माहिती का, या फॉर्म मध्ये झालंय काय माहिती का, इथं एक कॉलम आहे बघा हा, आणि इकडे दुसरा कॉलम आहे हा एक। आता हा कॉलम कोणी भरायचा आणि हा कोणी भरायचा ते समजून घ्या। ज्या व्यक्तीचं नाव 2002 च्या यादीमध्ये असेल त्यांनी हा कॉलम भरायचा, आणि ज्यांचं 2002 च्या यादीमध्ये नाहीये त्यांनी हा हा कॉलम भरायचा आहे। आता हे कसं करणार? ज्यांचं वय 42 पेक्षा जास्त असेल, 42, 43, 44 असेल, त्या व्यक्तींनी हा कॉलम भरायचा। इथं इथं एवढी ह्याच कॉलम मध्ये माहिती भरायची। आणि ज्यांचं वय समजा, आता जसं की मी आहे, माझं वय 38 वर्ष आहे, तर मी काय करेल, माझं 2002 च्या यादीमध्ये नाव नाहीये, तर मी काय करेल, इकडचा कॉलम भरेल। आता भरताना बघा काय करायचंय। आता समजा तुमच्या वडिलांचा तुम्ही फॉर्म भरू लागले। आता पहिल्यांदा असं समजू आपण की असा एखादा व्यक्ती आहे की ज्याचं वय 42, 43, 44 आहे, किंवा ज्याचं नाव 2002 च्या यादीमध्ये आहे, अशा व्यक्तीचा फॉर्म कसा भरायचा? त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं याचं इथं जे नाव असेल त्याचं वालं, त्यांनी काय करायचं, इथं त्याचं नाव टाकायचं। मतदान ओळखपत्र क्रमांक ऑलरेडी वरती तुम्हाला दिलेला आहे, तोच इथं तुम्ही खाली टाकू शकता। त्यानंतर नातेवाईकाचं, आई किंवा वडिलाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। आणि खाली तुम्हाला काय करायचंय, जे काही नातं असेल, समजा वडील असेल तर इथं वडील लिहायचं, जिल्हा लिहायचा, राज्य निवडायचं। त्यानंतर काय करायचंय, तर इथं मतदारसंघ क्रमांक टाकायचा आहे, यादी भाग क्रमांक टाकायचा आहे, आणि अनुक्रमांक टाकायचा आहे। आता ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या BLO ला विचारा। आणि त्यानंतर काय माहितीये का, पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं टाकायची जन्मतारीख। या ठिकाणी तुमची काय जी जन्मतारीख असेल, इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय, ओळखपत्र क्रमांक असेल तर तो टाकायचा, आईचं नाव टाकायचं, त्यानंतर आईचं मतदार ओळखपत्र क्रमांक असेल तर तो टाकायचा। आता यामध्ये ज्या ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या टाकायच्या, ज्या तुमच्याकडे उपलब्ध नाहीये, समजा एखादा 60 वर्ष वयाचा व्यक्ती आहे, आता त्याच्या आई वडिलांची माहिती तुम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध नाही, किंवा त्यांचं मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल तर सोडून द्या। ज्या ठिकाणी गोष्टी काय आवश्यक आहे, फक्त जन्मतारीख आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे, आई वडिलांची नाव टाकायची आहे। आणि जर मतदार ओळखपत्र तुमचं नसेल, एखाद्या आजोबाचं, आजीचं, तर ती सोडून द्या, तुमच्याकडे नसेल तर। असेल तर मात्र नक्की टाका तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर पती किंवा पत्नीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, आणि पती किंवा पत्नीचं ओळखपत्र क्रमांक म्हणजे कोणता, जो तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक आहे तो टाकायचा आहे। ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या टाकायच्या। आणि त्यानंतर काय करायचंय माहितीये का, वरती इथं मला काय करायची आहे, सही करायची आहे। इथं तुम्हाला तुमची सही करायची आहे। सही केल्यानंतर हा फॉर्म तुमच्या BLO कडे जमा करायचा आहे, आणि मग BLO त्यांची सही करतील। हा झाला फॉर्म कोणासाठी, ज्याचं नाव 2002 च्या यादीमध्ये उपलब्ध आहे। ज्याचं नाव 2002 च्या यादीमध्ये आहे त्यांनी अशा पद्धतीने भरायचा। आता ज्याचं नाव 2002 च्या यादीमध्ये नाही त्या व्यक्तीनं काय करायचं बघा। आता ज्याचं नाव 2002 च्या यादीमध्ये नाहीये त्यांनी काय करायचं, हा कॉलम सोडून द्यायचा, हा भरायचा नाही। त्यांनी काय करायचं, तर इकडे यायचं, ह्या कॉलम मध्ये माहिती भरायची। ह्या कॉलम मध्ये काय माहिती भरायची, आता बघा इथं नाव लिहायचं। कोणाचं नाव लिहायचंय, तुमचे आई किंवा वडील। इथं ज्या व्यक्तीचं नाव असेल त्याच्या आई किंवा वडिलाचं नाव इथं टाकायचं। त्यानंतर तुमच्या आई किंवा वडिलाचं, ज्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकलंय, त्याचं मतदार ओळखपत्र क्रमांक जर उपलब्ध असेल तर टाकायचं। नातेवाईकाचं जे नाव आहे तुमच्या आई किंवा वडिलाचं टाकू शकता तुम्ही।
आणि त्यांच्याशी तुमचं काय नातं आहे ते टाकायचं, जिल्हा टाकायचा, राज्य टाकायचं, पुन्हा काय मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक. हे कोणाचं टाकायचं? ह्या व्यक्तीचं, ज्याचं तुम्ही नाव भरलेलं आहे त्याचा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहित नसेल तर कोण सांगेल? BLO सांगेल. आणि त्यानंतर पुन्हा सेम आहे की या ठिकाणी जन्मतारीख टाकायची. कोणाची टाकायची? या व्यक्तीची. या व्यक्तीची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची. ओके, ह्या कॉलम मध्ये. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. नाही, अगोदर अगोदर आधार क्रमांक आहे बघा, आधार क्रमांक उपलब्ध असेल तर टाका. त्यानंतर मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल. आई वडिलांची नाव टाकायची, वडील किंवा पालकाचं नाव टाकायचं. त्यानंतर त्यानंतर वडिलांचं मतदानाचा ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल. आईचं नाव टाकावं लागेल, पती पत्नीचं नाव टाकावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. आता ध्यानात ठेवा, ज्याचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही त्यांनी हा कॉलम आणि हा कॉलम भरायचा आहे. आणि ज्याचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे त्यांनी फक्त हा कॉलम भरायचा आणि ही खालची माहिती भरायची आणि खाली सही करायची आणि हा फॉर्म तुमच्या BLO कडे जमा करायचा आहे. बघा, 29 जुलै ही हा फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा.